आज आहे शनिवार आणि माझा वेट लॉसचा चौथा दिवस. तर शनिवार आणि रविवार ऋतूला सुट्टी असते. तर मी प्रत्येक एक दिवस तरी म्हणजे रविवारी किंवा शनिवारी घरातील दोन्ही डस्टबिन, झाडू आणि सुपली स्वच्छ धुवून वगैरे उन्हामध्ये थोडा वेळ ठेवते. या गोष्टी आठवड्यातून एकदा तरी करायलाच पाहिजेत. आणि त्याच्यानंतर लगेच घरातली फरशी वगैरे सकाळीच पुसून घेते, कारण नाश्ता वगैरे करायला आज सुट्टी असल्यामुळे ते दोघं पण उशिरा उठून जातात. त्यामुळे मग माझे सकाळचे जे पण काही सगळी कामं आहेत ती मी सकाळीच लवकर आवरून घेते. आणि प्रत्येक शनिवारी मी घरामध्ये ना थोडीशी दालचिनी 2 ते 4 लवंग घेते, थोडासा कापूर हे घरामध्ये ते जाळते. त्याचा धूर पूर्ण घरामध्ये जे आहे ते पसरवत ठेवते. तर आजचं वजन होतं 60.65. तर धूप वगैरे लावला आणि आणखीन ते उठायला अर्धा पाऊण तास होता. त्यामुळे आज जे आहे ते पेपर वाचायला घेतला. दररोज पेपर येतो, पण कधी कधी फक्त पेपर दरवाजापासून जे आहे ते टी व्ही युनिटपर्यंत जातो. तर आज म्हटलं थोडा वेळ पण होता, पेपर वाचावं. मग पेपर वगैरे वाचला आणि नाश्ता बनवून घेतला. तर शनिवार आणि रविवार आमचा ठरलेला सुशीला आणि पोहा हा नाश्ता असतो. नाश्ता केला आणि दुपारी मला आज खरंच भात खाण्याची खूप इच्छा झाली. थोडासा भात घेतलं, त्याच्यासोबत सोया चंक्स, पनीर घेतलं, काकडी, बीट आणि थोडंसं ताक घेतलं. आणि सकाळी लवकर उठते, त्यामुळे दररोज मला दुपारी झोपावंसं वाटतं, म्हणून 1 ते 1.5 तास मी झोप घेते. त्याच्यानंतर ग्रीन टी आणि त्याच्यासोबत थोडंसं कलिंगड पण घेतलं. आणि दुपारी नंतर ऋतूला खाली फिरायला वगैरे घेऊन गेले. आल्यानंतर आज जास्त काही भूक पण नव्हती, त्यामुळे म्हटलं की हलका फुलका सूप बनवा. तर मी ब्रोकली आणि थोडासा पालक जे आहे ते कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या, मिक्सरला फिरवून घेतला आणि अगदीच थोडीशी जिरे आणि मोहरीची लसूण टाकून थोडीशी फोडणी दिली. तर असा होता आजचा माझा दिवस.